शुभ दुपार सर्वांना. कसे आहात सर्व तुम्ही? जर तुमचा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्यांचे माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर आता माझ्या घरातील सर्व कामं आटोपली आहे आणि दुपारचा 1 वाजला आहे. तर मी जात आहे नाशिकला, कारण उद्या आहे संक्रांत. तर संक्रांतीची बरीच काही खरेदी करायची आहे, तसेच LIC ऑफिसला जायचे आहे व बरेच काही कामं आहे. तसेच आम्हाला गिरिजाचे बोरनाणे करायचे आहे, तर ती तुम्हाला मी बघायला मिळेलच. तरी तुम्ही सर्व माझं चॅनल असंच बघत राहा आणि चला माझ्यासोबत. तर आता आम्ही आलो आहे नाशिक रोडला LIC ऑफिसला. आमचे LIC ऑफिस 96D ब्रँच असे त्याचं नाव आहे. तर नाशिक रोडला दत्त मंदिर स्टॉपला आमचे LICचे ऑफिस आहे. ऑफिस भरपूर मोठं आहे. हे बघा, हा ऑफिसचा ग्राउंड फ्लोअर आहे. इथे सर्व प्रकारचे पॉलिसीचे कामं चालतात, जसे की नवीन पॉलिसी काढणे, रिवायवल करणे, सरेंडर करणे, तसेच डेथ क्लेम, अजून सर्व प्रकारचे कामं इथे चालतात. तसं तर नाशिकला LICची मेन ब्रांच नाशिक डिव्हिजनला आहे, पण सॅटेलाईट ब्रँच म्हणून नाशिक 96D ब्रँच ही अशी आहे. तर इथे आमचे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच विकास अधिकारी अनुप करंजकर सर असतात. मी त्यांच्याकडनं सर्व मार्गदर्शनाखाली माझं काम करते. हे बघा, मी त्यांच्याशी चर्चा करत आहे, ते मला मार्गदर्शन करत आहे. मी काल एक पॉलिसी काढली, तुम्हाला कालच सांगितले की मी काल एक नवीन पॉलिसी काढली, ती सबमिटही करायची होती व बरेच काही कामं मला LIC ऑफिसमध्ये होते. तरी LIC ऑफिसमध्ये गेल्यामुळं सर्वांना खूप आनंद झाला. गिरिजाही माझ्यासोबत होती. हे बघा, गिरिजा मधून येत आहे आणि तिला पण खूप छान वाटत आहे. गिरिजामुळे सर्व ऑफिसमधील स्टाफचं खूप मनोरंजन झालं. सगळ्यांना तिचं खूप खूप कौतुक वाटलं, कारण मी जेव्हा माझे LICचे काम करत होते तेव्हा गिरिजामधनंच मला आजी आजी, अत्तू अत्तू असा आवाज येत होती. बाकीच्या स्टाफच्या लेडीज ज्या होत्या, जणू तिला काही त्या तिच्या अत्तूसारख्या वाटत होत्या. हे बघा, हे बाकीचं ऑफिस आहे. ऑफिस भरपूर मोठं आहे, तुम्हाला दिसत असेल. 96D ब्रँचमध्ये जवळजवळ 100 स्टाफ आहे. ही बघा, ही गिरिजावर रोहिणी पण माझ्याबरोबर आली. रोहिणी म्हणे, चला आई मी पण तुमच्यासोबत येते. तिला म्हटलं चल मग. हे बघा, गिरिजाला खूप खूप आनंद वाटला LIC ऑफिसला. आणि सर्वजण म्हणाले, बघा किती छोटी मुलगी, किती लवकर LIC ऑफिसला आली. सर्वांना तिचे खूप खूप कौतुक वाटलं आणि गिरिजाने मस्त एन्जॉय केला आणि सर्वांनी तिचे मनापासून खूप कौतुक केले. सर्व तिला गिरू म्हणत होते. अशा प्रकारे माझं दिवसभर LIC ऑफिसमध्ये काम चालू होतं. मी 1 वाजता LIC ऑफिसला गेली, तर मला घरी यायला जवळजवळ 3 वाजले. पण त्यानंतर मी शॉपिंगला गेली. गिरिजाला आमच्या साहेबांनी गिफ्ट पण दिले. गिफ्ट घेतल्यावर गिरिजाला खूप आनंद झाला. हे बघा, गिफ्ट बघून ती कशी आनंदी झाली आहे. तिच्या मम्मीकडे देऊन गिफ्ट ती खोलायला लावत आहे. हे बघा, गिफ्टमध्ये काय आहे याची जणू काही तिला उत्सुकताच लागली आहे. आणि शेवटी एकदाच गिरिजाने गिफ्ट उघडलं आणि आतमध्ये तिला खाऊ दिसला. खाऊ बघून गिरिजा खूप भारावून गेली आणि तिला खूप मजा वाटली. हे बघा, गिरिजाच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे. तिच्या मम्मीला तिचा कुठलाही तिने मम्मीला त्रास दिला नाही. तर LIC ऑफिसचे माझ्या एकामागून एक कामं चालू होते. गिरिजा मात्र तिच्या मम्मीसोबत छान एन्जॉय करत होती. रोहिणीला पण छान वाटलं. हे बघा, माझ्या मागे आली, माझा पदर ओढती, आजी काय करते असं ती सारखे बोलती. हे बघा, दुसऱ्या मॅडम आहे जयश्री नाईक मॅडम, त्यांनी पण गिरिजाला गिफ्ट दिलं आणि सर्व कामं आटोपून मी शेवट LIC ऑफिसमधनं बाहेर पडली आमचे विकास अधिकारी अनुप करंजकर यांना भेटून. ते झाल्यावर मी आली शॉपिंग मार्केटला.
₹60 पाव. चांगली का प्युअर आहे का? मी घेतली म्हणजे कोणते? छान आहे बघा. हे बघा आम्ही मस्त मार्केटमध्ये शॉपिंग करतोय. हळदी कुंकू, बोर नाणं गिरिजाचं. नाशिक रोडच्या शॉपिंग मॉलमध्ये आम्ही खूप सारी शॉपिंग केली. उद्या संक्रांत आहे, त्यामुळं संक्रांतीसाठी लागणारे खाण्याचं सर्व साहित्य आम्ही तिथे खरेदी केले. तिळगुळ खरेदी केले आणि हळदी कुंकूसाठी लागणारे वाणे तिथे खूप छान छान होते. मग ते वाणे आम्ही तिथेच खरेदी केले. गिरिजाचे बोर नाणे करायचे आहे, मग ते पण साहित्य आम्ही तिथे खरेदी केले. नंतर आलो आम्ही गिरिजाच्या बोर नाण्यासाठी लागणारा ड्रेस घेण्यासाठी. गिरिजा स्वतः ड्रेस जसं काही चॉईस करत होती ते बघा. गिरिजाला खूप मजा वाटत होती आणि आम्ही काळ्या रंगाचे ड्रेस बघितले, फ्रिल लावलेले, रेड कलर त्याच्यामध्ये मिक्स असलेला, परंतु आम्हाला एवढे मनासारखे नाही वाटले. मी बघा तुम्हाला पण दाखवते मी, एवढे मनासारखे नव्हते वाटत. शेवटी आम्ही त्या दुकानातनं दुसऱ्या दुकानात गेलो. परंतु मग असं ठरवलं की मनासारखा ड्रेस नाही मिळत तर मग आपण दुसरा का होईना गिरिजाला एखादा ड्रेस घेऊ. तर फायनली आम्ही हा ड्रेस तिथे गिरिजासाठी घेतला. त्याच्यामध्ये 22 नंबर नाही का? थोडा फॅन्सी वाटत. गिरिजा बघ, तुला घ्यायचं आहे ना? कोणता घ्यायचं बाळा? मस्त वाटतं. हा पण छान वाटतं बरं काही. आणि फायनली गिरिजाचा ड्रेस घेऊन झाला आणि सर्व खरेदी वगैरे आटोपून आम्ही घरी निघालो. तरी केलेली सर्व शॉपिंग तुम्हाला दाखवते मी. बोर नाण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू केल्या खरेदी. प्रथम केली खरेदी हळदी कुंकाचे वाण, त्यानंतर संक्रांतीचे वाण आणि वाणामध्ये ठेवणारं साहित्य आणि अजूनही बरंच काही, गिरिजाचा ड्रेस, असं सर्व आम्ही खरेदी केलेली आहे. ही बघा खरेदी मी तुम्हाला दाखवते आहे. श्रीफळ आणि गिरिजाच्या बोर नाण्याचे साहित्य आणि भाजीपाला, कारण आज आहे भोगी. तर ही भाजी मी वांगी, फ्लॉवर, वांगी, वालाच्या शेंगा, गाजर, हरभरा, वालाच्या शेंगा, गाजर, तीळ आणि हरभरा याची भाजी मी तयार केलेली आहे. तुम्हाला स्वयंपाक झाला, नंतर आम्ही आरती केली, नैवेद्य झाला. हे बघा गिरिजा पण आमच्यासोबत आरती करत आहे. तिला आरती करायला फार आवडते. आणि नंतर आम्ही जेवण केली. नागेश्वर भगवान की जय, ब्रह्मेश्वर भगवान की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, 12 ज्योतिर्लिंग भगवान की जय, गंगा गोदावरी माता की जय. चला तर मग अशा प्रकारे आजचा माझा दिवस खूप छान आनंदात, धावपळीत होता, परंतु खूप छान वाटलं. कारण तुम्ही बघितलं मी खूप सारी शॉपिंग केली आणि माझे सगळे कामही झाले. त्याच्यामुळे आज मला खूप छान वाटले. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या सगळ्यांचाही आजचा दिवस खूप आनंदात गेला असेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. परत उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये, संस्कृती स्पेशल. तरी उद्याचा ब्लॉग नक्की बघा. बाय बाय, गुड नाईट.